नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 30 मेची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. 3,000 रुपये आले नाही तर काय करावं? बघा, 3,000 रुपये ज्या महिलांना आलेले नाहीयेत त्यांनी काय करायचंय त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व महिला भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असतो. महिला भगिनींनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती मिळणार आहे. संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे. कदाचित तुमचे पैसे हे तुम्हाला परत येऊ शकतात, परत यायला सुरुवात होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला माहिती देत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, 3,000 रुपये आले नाहीत तर काय करायचंय? 3,000 रुपये तुम्हाला आलेत का नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. 3,000 रुपये आले असतील तर 3,000 रुपये लिहून पाठवा. 3,000 रुपये आलेले नाहीयेत तर नाही लिहून पाठवायचे. सर्वांनी, एकही महिलांनी न चुकता लिहून पाठवायचे. तुम्हाला आले असतील तर आलेले आहेत, नसतील तर नाही. पुढे बघा, नवीन ई-केवायसी सुरू. आता नवीन ई-केवायसी सुरू होणार आहे का याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, ई-केवायसीच्या संदर्भात नवीन जी ई-केवायसी आहे ते सुरू होणार आहे का याची पण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. कारण भरपूर महिला अपात्र झाल्या आहेत, भरपूर महिलांना पैसे आले नाहीत. मग ई-केवायसी सुरू होणार आहे का त्याची पण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सर्वात मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तोही आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओ लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बघा, लाडकी बहीण योजनेची जर माहिती आपण पाहिली असेल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. लाडकी बहीण योजना लेटेस्ट इन्स्टॉलमेंट अपडेट. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा झालेले आहेत. बघा, एकाच वेळी 3,000 रुपये आलेले आहेत. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला एकाच वेळी 3,000 रुपये आलेले आहेत. आचारसंहिता आणि ई-केवायसी मुळे 2 महिन्यांचे हप्ते जमा झालेले नव्हते. बघा, मध्यंतरी आचारसंहिता होती, नंतर ई-केवायसी होती. यामुळे 2 महिन्यांचे हप्ते म्हणजेच मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे हप्ते आलेले नव्हते. आता मार्च आणि एप्रिल असे दोघं मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. बरोबर आहे. सर्व लाडक्या बहिणींनो आलेत की नाही तुम्हाला 3,000 रुपये? सर्व लाडक्या बहिणींनो, भावांनी तुम्हाला 3,000 रुपये पाठवलेले आहेत. आता पुढे महत्वाची माहिती बघा. पण मे महिन्यात राज्य सरकारकडून मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेले आहेत. पण काही महिलांच्या खात्यात पैसे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे इन्स्टॉलमेंट आहेत पैसे ते जमाच झालेले नाहीयेत. बघा, जमाच झाले नाहीत. काही महिलांना पैसेच आले नाहीत. त्याच्यामुळे विचारतोय, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेत त्यांनी 3,000 रुपये लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ई-केवायसी केल्यानंतरही आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत? पात्र असतानाही लाभ का मिळाला नाही असा प्रश्न महिलांना सतावत आहे. त्या सर्व महिलांसाठी महत्वाची बातमी. बघा, ज्या महिला आहेत, ज्या महिलांना असा प्रश्न सतावत आहे की आम्ही पात्र होतो तरी देखील आम्हाला पैसे आलेले नाहीयेत, आम्ही पात्र असताना देखील आम्हाला लाभ मिळालेला नाहीये, तर असा प्रश्न महिलांना सतावत आहे. त्या सर्व महिलांसाठी महत्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाहीये. पुढे बघा, आता 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-केवायसी मध्ये दुरुस्तीची मुदत देण्यात आली होती. बघा, 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या जेवढ्या महिला होत्या त्यांना ई-केवायसी मध्ये दुरुस्त करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाभ जमा होण्यास सुरुवात झाली. म्हणजे बघा, मे महिन्यामध्येच तुम्हाला 3,000 रुपये आले. बरोबर आहे लाडक्या बहिणींनो, मे महिन्यामध्ये तुम्हाला लाभ जमा व्हायला सुरुवात झाली. ई-केवायसी नंतर राज्यातील 70 लाखांच्या आसपास महिलांचा लाभ बंद झालाय. बघा, किती मोठ्या प्रमाणामध्ये हा आकडा किती मोठा आहे. 70 लाख महिलांचे पैसे बंद झाले. 70 लाख महिला आहेत, या महिलांचे पैसे बंद झालेत. तर 1,70,00,000 महिलांना प्रत्येक महिन्यात 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. बघा, आता पात्र राहिलेल्या किती महिला आहेत तर 1,70,00,000 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. पण काही महिला पात्र असूनही खात्यात पैसे आलेले नाहीयेत. त्याचे एक कारण समोर आले. बघा, काही महिला पात्र असूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर काय करावं किंवा त्याचं काय कारण आहे ते समोर आले. बघा, खात्यात पैसे आलेत की नाही. ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली आहे
त्या पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहेत. ज्यांनी केवायसी केले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, पण काही महिलांना लाभ मिळालेला नाहीये. बघा, काही महिलांना लाभ मिळाला नाही. आताच आपण पाहिले 70 लाख महिला अपात्र झाल्या आहेत आणि 1,70,00,000 महिलांना हा लाभ सुरू होणार आहे, सुरूच राहणार आहे. म्हणजे 70 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या आहेत. आता लक्ष द्या, पात्र असतानाही खात्यात पैसे का आलेले नाहीयेत. त्यामुळे अनेक महिलांनी जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या कार्यालयात धडक मारली, पण जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही याची खात्री करावी. बघा, लक्षात घ्या, बहुतेक महिला भगिनी सध्या आपण पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढ्या कडक उन्हामध्ये महिला भगिनी जिल्ह्याचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन विचारणा करत आहेत की केवायसी सुरू आहे का किंवा केवायसीचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमा होतील का. तर लक्षात घ्या, कुठल्याही पद्धतीची अशी केवायसी सुरू नाहीये ज्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याला जावं लागेल आणि जिल्ह्याला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स द्याल. अशी केवायसी कुठेही सुरू नाहीये. स्वतः महिला व बाल विकास विभागाचे जे अधिकारी त्यांनी सांगितलेले कुठल्याही पद्धतीचे निर्देश शासनाने दिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे केवायसी जी ती 30 एप्रिल पर्यंतच होती. त्याच्यानंतर केवायसी बंद करण्यात आलेली आहे. आता बघा, लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर महत्वाचं म्हणजे जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यामध्ये योजनेची रक्कम जमा झालेली आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची. कारण भरपूर असं महिला असतात ज्यांना मेसेजेस येत नाहीयेत, त्याच्यामुळे महिलांना वाटतंय आम्हाला पैसे आलेले नाहीयेत. आता लक्षात घ्या, पण पैसे आले नाहीत तर काही गोष्टी पडताळणी करण्याची गरज आहे. बघा, जर पैसे आले नसतील तर काही गोष्टी तुम्हाला पडताळणी करावं लागेल. तर खात्यात 3,000 रुपये जमा होणार. करा फक्त एकच काम. बघा, लक्षात घ्या, जर तुम्हाला हे तुम्ही काम केलं तर तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा होऊ शकतात. अनेक महिलांच्या बँक खाते आणि आधार कार्ड संलग्न नसल्याचं समोर आलेलं आहे. बँकेची केवायसी केली नसल्यामुळेही अनेक महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा लाभ पोहोचला नाही. बघा, बँकेची केवायसी जी असते ती तुम्ही केलेली नाहीये, त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीये असा पण प्रकार समोर आलेला आहे. कारण बघा, लाडकी बहीण योजनेची केवायसी जी आहे ती मुदत संपलेली आहे, ती तुम्हाला करता येणार नाहीये. पण लाडकी बहीण योजनेची केवायसी बंद झाली म्हणजे बँकेची केवायसी बंद झाली का? नाही. बँकेची केवायसी ही दरवर्षी करावी लागत असते. आता बँकेची केवायसी जर तुम्ही केली तर तुम्हाला 3,000 रुपयांचा लाभ येऊ शकतो. जर समजा ती केवायसी नसेल, अकाउंट तुमचं इनॅक्टिव्ह असेल तर, आणि जर अकाउंट ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्या महिलांनी बँकेत जाऊन केवायसी करावी. त्यानंतर डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील. खात्यात पैसे आले नाहीत, लाडक्या बहिणींनी काय करावं? बघा, केवायसी नंतर राज्यातील जवळपास 1,70,00,000 महिलांना प्रत्येक महिन्यात 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. पण काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत. राज्य सरकारकडून याबाबतच्या अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. केवायसी संदर्भातील त्रुटी, बँक खात्यांशी संबंधित अडचणी तसेच हप्ता थांबण्याच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या लाडक्या बहिणींकडून समोर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना आव्हान करण्यात आलेलं आहे की बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या अकाउंट चेक करायचंय. तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत का ते तुम्हाला महत्वाचं चेक करायचं आहे. जर तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नसतील तर याचा अर्थ तुमचं जे काही लाभ आहे तो आता बंद करण्यात आलाय. तुम्ही अपात्र झालेले आहेत लाडकी बहीण योजनेमधून, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे त्याच महिलांना मिळतात ज्या महिला पात्र आहेत. जर तुम्ही अपात्र झाला असाल त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येणं आता बंद झाले. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.